नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले। महाजनांच्या पालकमंत्रीपदावरती विरोधकांची टीका। मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सरकार पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठा मुलींबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवनाथ वाघमारेंचा माफीनामा। मराठा आंदोलकांचं वाघमारेंच्या घराबाहेर आंदोलन। 2-3 जणांना निवृत्त करीन मगच राजकीय निवृत्तीचा विचार करेन। निवृत्तीबाबत पंकजा मुंडेंचा राजकीय विरोधकांना इशारा। फडणवीस मोदी भेटीमुळे भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये अनेक घडामोडी। राऊतांच्या आंदोलनामध्ये रेडा आणि यमराज। खड्ड्यांविरोधामध्ये संतापले नाशिककर। उभाटा आक्रमक। दिल्ली दरबारात तावडेंचं वजन कायम। नवीन यांच्या चमूतही। विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस। महाराष्ट्रातून भारती पवार केंद्रीय कार्यकारिणी। मतदार यादी शुद्धीकरणाची मुदत संपली। विरोधकांनी बोगस मतदार शोधण्यात दाखवला निरुत्साह। निवडणूक आयोगानं नोंदवलं निरीक्षण। बीएलओ मिळेना, मतदार सापडेना। पवार गटाचे रडगाणं सुरूच। निवडणूक आयोगावरती सोडले टीकास्त्र। राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याची जुळवाजुळव। टीम हर्षवर्धन सपकाळ लागली कामाला। मतीन पटेलला नाशिक रोड न्यायालयाकडून जामीन। टीसीएस प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप। पोरींवरून पोरांमध्ये भांडणं। एकाच मुलीसाठी आजी माजी प्रियकर भिडले। पुण्यामध्ये ऐकावं ते नवलच। मुंबईतील रेल्वे स्थानकावरील पाण्यामध्ये घातक जीवाणू। 4 रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये आढळला ई कोलाय। सीएसएमटी भिवंडी रोड कल्याण लोणावळा स्टेशनचाही समावेश। मुंबईतही भटक्या कुत्र्यांचा आहे दोष। महिलेवरती 3 कुत्र्यांचा हल्ला। अंधेरीच्या वास्तू कॉलनी परिसरातली घटना। कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी। चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण। रेल्वे आणि प्रशासनातील मालकीच्या वादाचा रस्त्यांवरती परिणाम। रस्त्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला। समस्या मांडणाऱ्या मुलींच्या पाठीवर राज ठाकरेंकडून कौतुकाची थाप। एसटी बस खालील चिरडून स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू। बस मागे घेताना चाकाखाली सापडल्यानं घडला अपघात। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातली घटना। मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांना विरोधकांची धास्ती। बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावर भाजप शिवसेनेकडून व्हीप। उद्या सभागृहामध्ये मोठा गदारोळ होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांकडून आरोपींची धिंड। अल्पवयीन मुलांवरती कोयत्यानं हल्ला करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा। नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पडून 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू। घराच्या आवारामध्ये खेळताना घडली दुर्घटना। दोन्ही बहिणी जमिनीखाली पाण्याच्या टाकीमध्ये पडल्या। जव्हारच्या खडकीपाडा पुलाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित। पावसाळ्यामध्ये संपर्क तुटल्यानं विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचा गजर। त्र्यंबकेश्वर, भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी।